नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय AV9 एक्सप्रेस. मित्रांनो, जेव्हापासून काँग्रेसचं घोषणापत्र आणि काँग्रेसचा जाहीरनामा आपण प्रसिद्ध होताना प्रकाशित होताना पाहिला, मग काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि अनेक इतर खालचे नेते या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या, वारंवार मीडियामध्ये आपण बघत असतो. पण भारतीय जनता पार्टीने आणि मोठ्या प्रमाणात नरेंद्र मोदींनी, देशाच्या पंतप्रधानांनी या घोषणापत्रावर अतिशय खरमरीत अशी टीका केली आणि टोकाचं जे काही भाष्य केलं की ह्या घोषणापत्र आणि हे जाहीरनामा हा काँग्रेसचा नसून मुस्लिम लीगचा आहे. कारण याच्यामध्ये ज्या सगळ्या गोष्टींची तरतूद किंवा उद्या काँग्रेसचं सरकार आलं तर काँग्रेस काय काय करेल या सगळ्या गोष्टी देशाच्या लोकांसाठी नाही आहेत. हे फक्त मुस्लिम लीग, अल्पसंख्याक आणि मायनॉरिटीमध्ये फक्त मुसलमान याच लोकांसाठी आहे, कट्टर लोकांसाठी आहे. आणि हा अजेंडा अर्बन नक्सल माओवादी असलेल्या लोकांकडून आलाय का, अशी परिस्थिती म्हणायची वेळ आली आहे. कारण या जाहीरनाम्यामध्ये ज्या काही गोष्टी म्हटल्या आहे की मुसलमानांच्या बाबतीत किंवा मायनॉरिटीच्या अल्पसंख्याकाच्या बाबतीत असेल, काही पर्सनल कायदे असतील ते आपण परत करू. म्हणजे मोदी सरकारने जो 3 तलाकचा कायदा, 3 तलाकच्या विरुद्ध जो कायदा आणलाय तो काँग्रेसचं सरकार आल्यावर तो कायदा रद्द करणार आणि जो मुसलमान आणि मुस्लिम महिलांवर सातत्याने अत्याचार करणारा हा 3 तलाक, गोरगरीब महिलांवर अत्याचार, या चांगल्या कायद्याचं वाटोळं काँग्रेस करणार अशा पद्धतीचे गाणेडे विचार काँग्रेसचे. आणि काँग्रेसचं आज काय म्हणणं आहे, 370च्या बाबतीत असेल, CA असेल, NRC असेल, या तर गोष्टी आहेच आहे. पण काँग्रेस आरक्षणाच्या बाबतीत म्हणा किंवा देशामध्ये जी काही घुसपेट आहे याच्या बाबतीत सुद्धा काँग्रेस या सगळ्या गोष्टीला खत पाणी घालते. म्हणून नरेंद्र मोदींनी सांगितलं की हा मुस्लिम लीगचा जाहीरनामा आहे, मुस्लिम लीगचं घोषणापत्र आहे. अतिशय खरे. आणि त्याला दुजोरा नंतरच्या परिस्थितीमध्ये राहुल गांधींनी सांगितलं की आम्ही एक्सरे काढणार आहे, आम्ही देश का एक्सरे कर देंगे, दूध का दूध, पानी का पानी हो जाएगा. माइनॉरिटीज को पता लग जाएगा कि इस देश में उनकी भागीदारी कितनी है. इसके बाद हम फाइनेंशियल और इंस्टीट्यूशनल सर्वे करेंगे. అదే విధంగా ఆర్థికపరమైన వ్యవస్థాపకమైన సర్వే కూడా చేయించబోతున్నాము. ये पता लगाएंगे हिंदू किसके हाथों में है, कौन से वर्ग के हाथ में है. और इस ऐतिहासिक कदम के बाद हम क्रांतिकारी काम शुरू करेंगे. जो आपका हक बनता है वो हम आपके लिए आपको देने का काम करेंगे. जातीय गणना करणारे, जाती जातींमध्ये आम्ही जनगणना करायची आहे, ओबीसींची करायची आहे, दुनियाची करायची आहे, देशाची करायची आहे. मग ज्यांची जेवढी आबादी तेवढा त्यांना हक्क मिळाला पाहिजे. मग आम्ही जातीचं जनगणना करता करता आम्ही संपत्तीचं मोजमाप करू. मग संपत्तीचं मोजमाप केल्यावर ज्यांची संपत्ती वाढवाय त्यांची संपत्ती काढून घेऊ आणि मग ती अल्पसंख्याकांना वाटू, त्यातल्या त्यात मुसलमानांना वाटू. जे अशा पद्धतीचे कायदे
काँग्रेस सत्तेवर आल्यावर येऊ शकतात. आता हीच गोष्ट काँग्रेसचे जे काही विश्वगुरू आणि राहुल गांधींचे प्रिय गुरु सॅम पित्रोदा, खरं तर या माणसाचं नाव सत्यनारायण गंगाराम पित्रोदा आहे, पण हे अमेरिकेत असतात, अतिशय वादग्रस्त नेहमी बोलत असतात. यांना हिंदूंचा इतका राग आहे, हिंदू धर्माचा इतका राग आहे की ते नेहमी हिंदूंच्या विरुद्ध गरळ ओकत असतात. या माणसाला हिंदूंच्या विषयी कधीच आस्था प्रेम वाटलं नाही. त्याच्यामुळे हिंदूंच्या विरोधात कायदा करायसाठी हे काहीही करू शकतात. या जाहीरनाम्यामध्ये 90% काम सॅम पित्रोदा यांनी केलेलं आहे. हा जाहीरनामाच काँग्रेसचा हा सॅम पित्रोदांनीच तयार केलेला आहे. हे आता उघड झाले. काय म्हणतात सॅम पित्रोदा ते बघा. तेव्हा सॅम पित्रोदा म्हणतात की अमेरिकेमध्ये असा कायदा आहे की माणूस मेल्यावर जो वारसा हक्काने आपल्याला. Let me tell you, in America, there is an inheritance tax. So if, let's say, one has $100 million worth of wealth, and when he dies, he can only transfer probably 45% to his children. 55% is grabbed by government. Now that's an interesting law. वडिलांची संपत्ती मिळते. ती अमेरिकेमध्ये असा कायदा आहे की त्या मुलाबाळांना ती संपत्ती फक्त 45% मिळावी आणि 55% सरकारी जमा व्हावी. म्हणजे एवढा टॅक्स सरकारला द्यायचा. म्हणजे एखाद्या माणसाची समजा संपत्ती 100 रुपये असेल तर त्यातले 55 रुपये सरकार जमा होतील आणि 45 रुपये फक्त त्याच्या मुलाबाळांना मिळतील. असा काँग्रेस कायदा आणणार आहेत का? हे विचार हे काँग्रेसचे विचार आहे. लोकांनी कष्टाने कमवलेले पैसे, लोकांनी कष्टाने कमवलेले दागदागिने हे सरकार जमा करायचे आणि मुसलमानांना वाटायचे. हे घाणेरडे विचार काँग्रेसचे असतील तर नक्कीच लोकांनी यावर विचार केला पाहिजे. आणि आता सांगतात ते की सॅम पित्रोदाचे विचार त्यांचे पर्सनल असतील, काँग्रेसचा असा काही अजेंडा नाही आणि डिपेंड पण करतात ते. पण अमित शहांनी काय सांगितलंय? अमित शहा असा एक माणूस आहे, अशी एक व्यक्ती आहे, कदाचित क्रिकेटमध्ये विराट कोहली किंवा धोनी एखाद्या फुलटॉस बॉलवर छक्का मारू शकत नाही, पण अमित शहा बाकी अशा फुलटॉस बॉलवर 2-2 छक्के मारू शकतात. ही अमित शहांची ख्याती आहे. अमित शहा काय बोलले ते बघा. तेव्हा अमित शहांनी सत्य सांगितलं आणि जो काँग्रेसचा छुपा अजेंडा आहे, काँग्रेसला जे पाहिजे ते करायचे. कांग्रेस पार्टी सैम पित्रोड़ा के बयान के बाद कंप्लीटली एक्सपोज हो गई. सबसे पहले घोषणा पत्र में सर्वे, मनमोहन सिंह का पुराना बयान जो कांग्रेस की लेगेसी है कि हम देश के संसाधन पर सबसे पहला अधिकार माइनॉरिटीज का मानते हैं और अब इनके मैनिफेस्टो बनाने में जिनकी अहम भूमिका है वो सैम पित्रोड़ा का बयान कि संपत्ति के बंटवारे पर विचार होना चाहिए. अमेरिका का हवाला देते हुए इन्होंने कहा कि 55% संपत्ति सरकारी खजाने में जाती है. अब जब प्रधानमंत्री जी ने ये मुद्दा उठाया, राहुल गांधी, सोनिया गांधी
और पूरी कांग्रेस बैकफुट पर आई कि हमारा मकसद ये नहीं है। परंतु आज सैम पित्रोड़ा जी के बयान ने कांग्रेस का मकसद देश के सामने स्पष्ट कर दिया है। वो देश के जनता की निजी संपत्ति का सर्वे कर निजी संपत्ति को सरकारी खजाने में डालकर जो उन्होंने यूपीए के शासन में तय की थी प्रायोरिटी कि देश के संसाधन पर सबसे पहला अधिकार माइनॉरिटी और उसमें भी मुस्लिम लोगों का है, उस प्रकार से इसका बंटवारा करना चाहती है। मैं मानता हूं कांग्रेस पार्टी या तो अपने मैनिफेस्टो से इस बात को विड्रॉ करे या उन्होंने स्वीकार करना चाहिए कि यही उनका मकसद है। और देश की जनता को भी मैं अपील करना चाहता हूं, इनके महत्वपूर्ण नीति निर्धारण करने वाली लोगों की टीम के मुखिया सैम पित्रोड़ा के बयान को देश की जनता गंभीरता से ले। इनके मन में छुपी हुई मंशा क्या है आज बाहर आ गया है। इसका कॉग्निजेंस, इसका संज्ञान देश की जनता ने लेना चाहिए। और कांग्रेस पार्टी अगर ये नहीं करना चाहती तो अपने मैनिफेस्टो से सर्वे की बात को विड्रॉ करना चाहिए, ये घोषित करना चाहिए हमारी प्रायोरिटी माइनॉरिटी नहीं है, हमारी प्रायोरिटी गरीब है, जो हमारे देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने कहा है देश के संसाधन पर सबसे पहला अधिकार देश के गरीब का, दलित का, आदिवासी का और पिछड़े का है। मैं मानता हूं देश की जनता ने आवाज मुखर करनी चाहिए और डिमांड भी करनी चाहिए। धन्यवाद। पण या सगळ्या गोष्टी सॅम पित्रोदांनी सांगितल्यावर आज परिस्थिती अशी आहे की सॅम पित्रोदाला डिपेंडही करता येत नाही आणि सॅम पित्रोदाचा विरोध पण करता येत नाही, कारण सॅम पित्रोदा हे गांधी घराण्याचे अतिशय निकटवर्ती आहे आणि काँग्रेसचे गुरु राहुल गांधींचे अतिशय मोठे गुरु। हे सगळं ज्ञान, अमेरिकेतलं ज्ञान, फॉरेनचं ज्ञान, मोठे मोठे इंग्लिश, हे सगळं सॅम पित्रोदा राहुल गांधींना देत असतात। खरं तर 2019 मध्ये या सॅम पित्रोदांमुळे जी 84 मध्ये इंदिरा गांधींची हत्या झाली आणि त्याच्यानंतर जी काही दंगली आपल्याकडं दिल्ली, पंजाब आणि काही राज्यात उसळल्या होत्या आणि 3-4 हजार शिखांचं जे काही हत्याकांड झालं त्याच्यावर सातत्याने जी काही चर्चा होते किंवा काँग्रेसला या गोष्टीचा मान खाली घालावा लागते, तेव्हा सॅम पित्रोदा म्हटले होते की त्यावेळचं काय जे झालं ते काँग्रेसची चूक होती आणि झालं ते झालं, हुआ तो हुआ। या हुआ तो हुआ या शब्दाचा त्यावेळेस 2019 मध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रचाराचा मुद्दा बनवला होता आणि ह्या प्रचाराच्या मुद्द्यामुळे सॅम पित्रोदांना अक्षरशः भारतामधून तोंड काळं करून अमेरिकेत पळून जावं लागलं। कारण जेव्हा एखादी गोष्ट मान्य करतो तेव्हा ती अतिशय महत्त्वाची असते। हुआ तो हुआ म्हणजे काय? काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिखांना हत्याकांड केलं, शिखांना मारलं आणि सॅम पित्रोदा म्हणताय हुआ तो हुआ। देशाच्या सरकारची जबाबदारी असते एक एक नागरिकांचे प्राण वाचवण्याची आणि सरकारमधील मनुष्य, सरकारमधील एखादा जबाबदार नेता असं म्हणतोय की झालं ते झालं, 3-4 हजार लोकांचा प्राण काय झालं ते झालं असं म्हणून होईल का? तेव्हा हे सॅम पित्रोदा नेहमी काँग्रेसची अडचण करत असतात आणि काँग्रेसला नेहमी या सॅम पित्रोदांचं खंडन करावं लागतं किंवा असं सांगावं लागतं की त्यांचं वैयक्तिक आहे, यांचं वैयक्तिक आहे। वैयक्तिक काहीच नसतं। सॅम पित्रोदा गांधी घराण्याचे अत्यंत विश्वासू, अत्यंत जवळचे
आणि प्रत्येक गोष्टीमध्ये सॅम पित्रोदांचं काँग्रेसच्या ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मत असतं. घोषणापत्र जाहीरनाम्या सुद्धा पूर्णच्या पूर्ण सॅम पित्रोदांनी केलेले. तेव्हा सॅम पित्रोदा वेगळे नाही. सॅम पित्रोदांनी मांडलेलं मत हे काँग्रेसचं मत आहे, राहुल गांधींचं आहे. आणि हा राहुल गांधींचा अजेंडा सॅम पित्रोदांनी जो उघड केला तोच आज देशाचे पंतप्रधान किंवा गृहमंत्री अमित शहा हे लोकांपुढे मांडतात. आणि त्याचं जे काही पंतप्रधान आपल्या सभांमधून मांडतात किंवा अमित शहा सभांमध्ये मांडतात हे अतिशय लोकांना भावतं. पर्सनली या सगळ्या टच दिल्यामुळं लोक आपलं मतांतर सुद्धा करतात. कारण पंतप्रधानांच्या प्रचार करण्याची एक पद्धत, अमित शहांच्या प्रचार करण्याची एक पद्धत वेगळी आहे, ती लोकांना आवडते. आणि सॅम पित्रोदांनी किती मोठं नुकसान काँग्रेसचं राहुल गांधींचं केले ते येत्या 4 जूनलाच कळेल. तुर्तास थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.